नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर प्रेक्षक मित्रांनो, लिंबू हे एक असं फळ आहे जे आपल्या रोजच्या जेवणात आपल्याला सहज दिसतं। त्याचा आंबट चव अनेकांना आवडतो, पण फार कमी लोकांना माहिती आहे की लिंबू केवळ चव वाढवण्यासाठी नसून आरोग्यासाठी सुद्धा किती महत्त्वाचा आहे। योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी जर लिंबू घेतलं तर ते शरीरासाठी औषधासारखं काम करतं। लिंबापासून बनवलेले लिंबू पाणी हे शरीरातल्या अनेक छोट्या मोठ्या आजारांना दूर करतं, पण हे फायदे मिळवण्यासाठी त्याचा वापर कसा करावा, केव्हा करावा, कोणत्या लोकांनी घेऊ नये हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। या व्हिडिओमध्ये आपण याच सगळ्या गोष्टी पाहणार आहोत की लिंबू पाणी पिल्याने शरीरात नेमकं काय होतं आणि त्याचे कोणते फायदे आपल्याला मिळतात। एवढंच नाही, शेवटी आपण हे देखील जाणून घेणार आहोत की लिंबू पाणी कोणत्या वेळी पिणं योग्य आहे आणि कोणत्या पद्धतीनं पिणं सर्वात चांगलं ठरतं आणि अशा कोणत्या व्यक्ती आहेत ज्यांनी लिंबू पाणी टाळावं। यासोबत तुम्हाला हे देखील सांगणार आहे की जर तुम्ही सलग 30 दिवस लिंबू पाणी प्यायला सुरुवात केली तर तुमच्या शरीरात कोणते सकारात्मक बदल घडून येतात। तर मग वेळ न घालवता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। लिंबू पाण्याचे आरोग्यदायी फायदे। प्रेक्षक मित्रांनो, पहिला नंबर म्हणजे लिंबू रोग प्रतिकारक शक्ती वाढवतं। आजकाल हवामान बदललं की लगेच सर्दी, खोकला, ताप असे त्रास सुरू होतात। आत्ता जर का मोसम बदलला तर लगेचच सर्दी, खोकला, ताप असे विविध आजार व्हायला सुरुवात होतं। याचं कारण म्हणजे आपल्या शरीरातील प्रतिकारक शक्ती कमी असते। पण जर का रोज लिंबू पाणी प्यायलात तर शरीराची शक्ती नैसर्गिकरित्या वाढते। लिंबू पाण्यात असणारं व्हिटॅमिन सी तुमच्या रोगप्रतिकारक यंत्रणेला बळकटी देतं, त्यामुळे कोणताही आजार शरीरात सहज प्रवेश करू शकत नाही। जर तुम्हाला वारंवार सर्दी, ताप होत असेल तर हे लिंबू पाणी नक्कीच प्यायला सुरुवात करा। काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल। यानंतर 2 नंबरची गोष्ट म्हणजे लिंबू हे लिव्हर डिटॉक्स करण्यास मदत करते। आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे लिव्हर। प्रेक्षक मित्रांनो, लिंबू लिव्हरमध्ये रोज साठणाऱ्या अनेक घाण विषारी पदार्थांना साफ करण्याचं काम करतं। प्रेक्षक मित्रांनो, लिंबूमध्ये असणारे काही विशेष फायटोन्यूट्रिएंट्स लिव्हरमध्ये साचलेली घाण विषारी पदार्थ सहजपणे बाहेर काढण्याचं काम करत असतं आणि लिव्हर स्वच्छ करतं। जर तुम्ही नियमितपणे लिंबू पाणी घेतलं तर लिव्हर नेहमी निरोगी राहील, कारण शरीरातील बऱ्याच आजारांची सुरुवात लिव्हरच्या कमकुवतपणामुळे होते। तिसरा क्रमांक म्हणजे हाडांना मजबूती येते। आपल्या शरीरातील हाडं एकमेकांशी जोडले जातात ती कार्टिलेज या विशेष ऊतीमुळे, आणि या कार्टिलेजच्या निर्मितीसाठी देखील व्हिटॅमिन सी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे ज्यांच्या सांध्यांमध्ये त्रास आहे, गुडघे दुखतात, चालताना कटकट आवाज येतो, अशा लोकांनी नक्कीच रोज लिंबू पाणी प्यावं। लिंबू पाण्यात मुबलक प्रमाणात असलेले व्हिटॅमिन सी केवळ हाडं मजबूत करत नाही तर हाडांच्या वाढीत देखील मदत करतं। त्यामुळे किशोरवयीन मुलांमध्ये उंची वाढवणाऱ्या दृष्टीने हे खूप फायदेशीर ठरतं। फायदा क्रमांक 4, लिंबू दीर्घकाळ तरुण राहण्यास मदत करतं। आजकाल अनेक तरुणींच्या चेहऱ्यावर लवकर वृद्धत्वाचे चिन्ह दिसू लागतात। वय 18 ते 20 असलं तरी चेहरा थकलेला वाटतो, त्वचेला तजेलपणा नसतो, सुरकुत्या दिसू लागतात, जणू काही वयस्क माणसाचा चेहरा असावा। याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात कोलेजनच्या कमतरतेमुळे त्वचेला आधार न मिळणे। मात्र रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट लिंबू पाणी प्यायल्यास त्वचेला आवश्यक असलेले व्हिटॅमिन सी मिळतं। हे व्हिटॅमिन त्वचेच्या आत असलेल्या कोलेजन फायबर्सला बळकट करतं, त्यामुळे त्वचेला आधार मिळतो, ती ताठ राहते आणि सुरकुत्या होण्याची प्रक्रिया मंदावते। म्हणून ज्यांना शरीरात कोलेजनची कमी आहे त्यांना लवकर सुरकुत्या होतात आणि त्यांचा चेहरा वयस्कर दिसू लागतो। पण लिंबूमुळे ही सर्व प्रक्रिया लांबणीवर टाकता येते आणि चेहरा दीर्घकाळ तजेलदार व तरुण दिसतो। प्रेक्षक मित्रांनो, त्याच्यानंतर 5व्या क्रमांकाची गोष्ट म्हणजे
लिंबू हृदयाच्या आजारापासून संरक्षण देतं. लिंबू पाणी रोज प्याल्याने हृदयाशी संबंधित त्रास टाळता येतो. यामध्ये असणाऱ्या पोषक घटकांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होत नाही. त्यामुळे हृदयाच्या नळ्यांमध्ये ब्लॉकेज होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे हार्ट अटॅकसारखा गंभीर त्रास टाळता येतो. जर तुम्ही रोज सकाळी लिंबू पाणी घेतलं तर हृदय निरोगी राहील आणि वय वाढलं तरी हृदयाच्या संबंधित कुठलीही समस्या तुम्हाला सहज होणार नाही. प्रेक्षक मित्रांनो, त्यानंतरचा 6 नंबरचा फायदा म्हणजे चेहऱ्यावरती नैसर्गिक चमक आणतं. लिंबू पाणी केवळ आतून शरीर स्वच्छ करत नाही तर त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावरही दिसतो. त्वचा अधिक उजळ दिसते, त्याच्यात नैसर्गिक चमक येते आणि चेहऱ्याचा फिक्कट आणि थकलेला रंग बदलतो. लिंबू पाण्यामुळे शरीरातील कॉलेजनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे त्वचेला आवश्यक आधार मिळतो. त्वचा घट्ट, मुलायम आणि चमकदार होते. ज्या लोकांना चेहरा काळसर, फिक्का किंवा प्राणहीन वाटतो त्यांनी रोज लिंबू पाणी प्यायला सुरुवात करावी. त्यांना नक्कीच नवीन तजेला चेहरा मिळेल. फायदा क्रमांक 7. लिंबू किडनी स्टोनचा धोका कमी करतो. आजकाल बऱ्याच लोकांना किडनी स्टोनची समस्या होत आहे. लिंबू पाणी हे शरीरात साठलेली घाण आणि क्षार द्रव्य स्वरूपात मूत्राच्या मार्गाने बाहेर टाकतो. त्यामुळे किडनी स्टोन तयार होण्याचा धोका कमी होतो. जर एखाद्या व्यक्तीला आधीपासूनच किडनी स्टोन असेल तरीसुद्धा लिंबू पाणी ते हळूहळू विरघळून शरीराबाहेर टाकण्यास मदत करतं. म्हणून अशा लोकांनी दररोज 2 ते 3 वेळा लिंबू पाणी प्यावं. त्यामुळे स्टोनचा आकारही कमी होतो आणि त्यांची ही समस्या दूर होते. प्रेक्षक मित्रांनो, फायदा नंबर 8. त्वचेच्या सर्व समस्या कमी करतं. लिंबू पाणी पिल्याने आपल्या शरीरातील घाण बाहेर निघते. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या कमी होतात, जसे की दात, खाज, पुरळ, पिंपल्स, डाग, त्वचेवरील लालसरपणा अशा त्रासांपासून हळूहळू सुटका होते. त्वचा स्वच्छ, मऊ आणि उजळ वाटू लागते. आता पाहूया फायदा क्रमांक 9. प्रेक्षक मित्रांनो, खाल्लेलं अन्न लिंबूमुळे शरीरात शोषलं जातं. काही लोकांनी कितीही अन्न खाल्लं तरी वजन वाढत नाही, कारण त्यांच्या शरीरात अन्नाचं नीट शोषण होत नाही. अशा लोकांनी सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यावं. लिंबू पाणी पचन संस्थेला चालना देतं आणि खाल्लेलं अन्न चांगल्या पद्धतीने शरीरात शोषलं जातं. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळतं आणि हळूहळू वजन वाढायला सुद्धा मदत होते. त्यानंतरचा 10 नंबरचा फायदा म्हणजे पचनशक्ती सुधारते आणि गॅस अपचन कमी होते. लिंबू पाणी पचन संस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. यात असलेले नैसर्गिक आम्ल म्हणजेच यातील ॲसिड म्हणजेच पाचक रसाची निर्मिती वाढवतं. त्यामुळे खाल्लेलं अन्न योग्यरित्या पचतं. यामुळे ज्या लोकांना वारंवार अपचन, गॅस किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू टाकून प्यायला हवं. त्यामुळे पोट साफ राहतं, गॅस होत नाही आणि पचनशक्ती वाढते. लिंबू पाणी पिण्याचं योग्य वेळ आणि पद्धत. प्रेक्षक मित्रांनो, लिंबू पाणी पिण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे लिंबू पाण्यात शक्यतो साखर टाकू नका किंवा फारच कमी टाका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही लिंबू पाणी पिता तेव्हा थेट ग्लास तोंडाला लावून न पिता स्ट्रोचा वापर करा, कारण लिंबूमध्ये आम्ल असतं जे दातांना हानी पोचवू शकतं. म्हणून दातांना सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्रोने पिणं जास्त चांगलं. लिंबू पाणी कधी प्यावं? तर लिंबू पाणी तुम्ही दिवसभरात केव्हाही पिऊ शकता, पण जर तुम्हाला त्याचा फायदा जास्त हवा असेल तर सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी प्या. हे केल्याने पचन सुधारतं आणि शरीर डिटॉक्स होतं. रात्री झोपण्यापूर्वी मात्र लिंबू पाणी पिऊ नका, कारण लिंबू पाणी थंड तासीरचं असतं आणि त्यामुळे रात्री पचनावर वाईट परिणाम होऊ शकतो. कोणत्या लोकांनी लिंबू पाणी पिणं टाळावं? तर ज्यांना अलीकडेच कुठे जखम झाली आहे, शस्त्रक्रिया झाली आहे किंवा सध्या काही औषधे सुरू आहेत त्यांनी लिंबू पाणी पिणे टाळावं. तसेच ज्यांना सर्दी, खोकला, ताप असे त्रास होतात त्यांनीसुद्धा काही दिवस लिंबू पाणी पिऊ नये. अशा अवस्थेत लिंबू पाण्याचा थंडगार गुणधर्म शरीराला त्रासदायक ठरू शकतात. प्रेक्षक मित्रांनो, आशा आहे की आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. व्हिडिओ आवडला तर कॉमेंटमध्ये तुम्ही कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघत आहात ते लिहायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.